बीडचे खासदार बजरंग सोनवणे आपल्याबरोबर आहेत। बाप्पा, काय सांगाल तुम्ही? काल फोटो आले, संपूर्ण महाराष्ट्राचं मन सुन्न होऊन गेलेलं आहे, काय प्रतिक्रिया तुमची? बीड जिल्ह्यामधील ही जी घटना आहे ती माणुसकीला काळीमा फसणारी घटना आहे, असं मी खेदजनक घटना आहे। मी जी घटना घडली 9 डिसेंबरला त्या दिवसापासून घटना घडल्याच्या नंतर 1 तासाच्या आत मीडियासमोर येऊन बोललेलो की ह्याचा जो मास्टरमाइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे आणि जे या कृत्यामध्ये आहेत त्यांना सर्वांना फाशी झाली पाहिजे। ह्या सर्व मागणीतून घटनाक्रम जर बघितला तर या आरोपीला आतापर्यंत कुणी मदत केली, ज्या दिवशी या खुनाचा मर्डरचा कट रचला गेला तेव्हापासून जी आजपर्यंतचा सर्व सिक्वेन्स तपासल्या पाहिजेत। पोलीस यंत्रणेमधले काय प्रतिक्रिया दिली ती धनंजयने की त्यांनी दिली म्हणून नाही, सर्व महाराष्ट्राला तेच वाटतं की खरंच पोलीस नसते तर आमचा धनंजय गेला नसता, हे आपला संतोषजी गेले नसते। या सर्व प्रकरणामध्ये किती वाईट परिस्थिती की पोलीस यंत्रणेचंच याच्यामध्ये अपयश आहे, पोलीस यंत्रणेचाच कुठंतरी त्यांना सपोर्ट आहे आणि पोलीस यंत्रणा अशी का वागते याच्यावर जर करायचं म्हणलं तर सत्ता कुणीतरी त्याच्यावर असलं पाहिजे। याच्याशिवाय यांची एवढी मगरुरी, यांची मस्ती वाढणार नाहीये। एवढी वाईट प्रवृत्ती कुठून यांच्यामध्ये आली, कुठून त्यांच्या नसामध्ये वाईट भरलं। काल फोटो बघितल्याच्या नंतर असं होतं की यार शब्दच ते जर विषय एकदा डोळ्यासमोर आला तर शब्दसुद्धा निघत नाहीत आणि मी धनंजयला किंवा कोणाला फोनसुद्धा करू शकलो नाही किंवा भेटायला जायचं हिंमतच नाही आहे माझ्यात की मी काय बोलणार त्यांना जाऊन, कारण त्यांचे काय वाटलं असेल त्या मुलीला, काय वाटलं असेल आमच्या त्या ताईला किंवा धनंजयला काय वाटलं असेल, ह्या सर्वांचं तरी ठीक आहे वया जात वयाप्रमाणे आईला काय वाटलं असेल त्याच्या धनंजयच्या, ही सुद्धा बघण्याची खूप गरज आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आज सांगतायत की याचा राजीनामा त्याचा फलाना त्याचा बिस्ताना, ह्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे हे फोटोज तुमच्यासमोर आज या घटनेला जवळपास 80 ते 85 दिवस घडतायत, हे फोटो तुमच्याकडे पहिल्या 10 दिवसात आलेत ना, मग या 8-10 दिवसात तुमच्याकडे फोटो होते, पहिल्या क्षणाला तुमच्याकडे फोटो आले, आत्तापर्यंत तुम्ही का दिले नाही, ओपन केलं नाही? भाई कुणाचं प्रेशर होतं, का इतक्या दिवस थांबवलं? मग तुम्हाला कुणाला वाचवायचंय? मुख्यमंत्री महोदयाची कुणाबरोबर मैत्री आहे म्हणून ते एवढं वाचवतायत, कशामुळे करतायत, कारण काय? मुख्यमंत्री म्हणतायत फाशी झाली पाहिजे, ही एवढे मोठे सन्मान केल्यासारखं येऊन बोलतायत की गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे। अरे मग गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जे ह्याच्यामध्ये एवढे मोठे मस्तावलेले आहेत, जे एवढे म्हणजे निघृरपणे अशी क्रूर हत्या त्यांनी केली संतोष देशमुखची, त्याने एवढ्या पद्धतीचे फोटो व्हायरल करतात, काय त्यांचे काय कृत्य आहेत बघा तुम्ही, कोण हसतात त्यांना, निर्लज्जपणा म्हणजे त्यांच्यासाठी शब्दच नाही, अशा वृत्तीचे हे सगळे गुंड आहेत। या सर्वांवर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सर्वांची मागणी आहे। पण माझं म्हणणं आहे की हेच जर फुटेज लवकर आले असते मीडियासमोर तर आज जी घटना घडली ती त्याच दिवशी घडली असती। आज काय संतापून उठलेला बीड जिल्हा आहे, महाराष्ट्राच्या मनात अशी यांच्याविषयी अशी एवढी वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणून त्यांच्याविषयी भावना महाराष्ट्राच्या मनात झाली। मग तुम्हाला काही संवेदनशीलता आहे का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री गृहमंत्री आहात तुम्ही, या इथले जी पोलीस यंत्रणा आहे ज्यांनी यांना मदत केली त्यांचाच जर कुणी भाऊ असता, वडील असता, त्याचा कुणी मुलगा असता तर त्यांना काय वाटलं असतं ज्यांनी या प्रकरणात मदत केली? एवढंच नाही तर जेल प्रशासन मदत करतंय, CID कोठडीमध्ये त्याचे दोरे गंडे तसेच होते। मग एवढं जर आहे, एवढी वाईट पद्धतीने हत्या केली असताना सुद्धा आरोपीला साथ दिली जाते, मग हे कुणाचा फोन येतो? दवाखान्यात ॲडमिट करून घ्या म्हणून कुणाचा येतो? जेलमध्ये VIP ट्रीटमेंट द्या म्हणून कुणाचा येतो? मग ह्याच्या पाठीमागं कोण आहे हे त्यांना कळत नाही। आम्ही कुणाचं लगे आम्ही तसं म्हणलं की मीडिया याच्यानं कोण आहे नाव सांगा, अरे आम्ही सांगण्यापेक्षा मीडियासुद्धा याच्यावर एवढं खूप जागरूकतेनं लढा देतोय, कुटुंब लढा देतंय, त्यांचं पूर्ण गाव लढा देतंय, लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे राजकीय जोडे बाजूला ठेवून या प्रकरणामध्ये लढा देत आहेत। भारतीय जनता पार्टीचे बरेच आमदार येऊन बोलले ह्याचा राजीनामा झाला पाहिजे, त्यांनीच मागणी केली आमच्यापेक्षा। पण या सर्व घटना असताना सुद्धा हे फुटेज आतापर्यंत का लपवलं हा सुद्धा विषय आहे। आणि ज्यांनी जे खुनाचा जी मर्डरचा जी कट रचला त्या दिवसापासून आतापर्यंत जे सिक्वेन्स आहेत, ज्या 29 नोव्हेंबरला जे फुटेज बाहेर आले त्या फुटेजमध्ये जेवढे लोक दिसतात त्या लोकातले आणखी 2-4 लोक बाहेर फिरतात, ज्यांनी रगी पुरवल्या, ज्यांनी कुठं ब्लँकेट दिले, कुणी जेवण पुरवलं, कुणी काय केलं, या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, सहआरोपी झाले पाहिजे। वाशीचा PI त्याच्यावर झाली पाहिजे, इथल्या PIने लवकर ॲक्शन घेतलेली नाही, त्यांनी त्यांना मदतच केली आरोपीला पळून जायला, पाटलानं तर डायरेक्ट पळवून लावले। ही जी काही इथं पोलीस यंत्रणेमध्ये जी जिल्ह्यापासून सगळे एक फोन आला की पळतच जाऊन अरेंजमेंट करायचे, कुठं तो गणेश मुंडेच्या बाबतीत जी मी बोललेलो तो ज्या दिवशी आंदोलन झालं ही प्रेत ताब्यात घ्यायच्या अगोदर मसाजोला तो तिथं आला, त्याची ड्युटी तिथं आहे। काय कारण म्हणजे अशा प्रवृत्तीचे लोक जिल्ह्यातून सगळे गोळा होणार पोलीस यंत्रणेमधले आणि अशा प्रतिरोधात दाबणार, ही एक प्रकरण उघडकीस आलं।
की काय आता त्या ह्याचं एक महादेव मुंड्यांचं एक निघालं, पण आंधळे आहेत, असे जवळजवळ 100 खून ह्यांनी पचवलेत. म्हणजे काहीच नाही, दात ना फिर्यात अशी पद्धतीचं हेचं वातावरण हे सगळं जे आहे. आणि मुख्यमंत्री म्हणतायत, आता तुमच्या माध्यमातून मी सकाळी 7 वाजल्यापासून ऐकतोय, बाईट मागताय, तुम्ही सगळे करता की काय प्रतिक्रिया देऊ याच्यावर. एक तर एवढे वाईट वाईट क्रूर क्रूर पद्धतीनं आमच्या ही जी आहे ती धनंजय देशमुखनं सांगितलं, त्याला बोलता येत नाही. संतोष देशमुखला जी मारलं एवढ्या वाईट पद्धतीनं, तर या संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षाच नाही आहे ना, फाशी तर होणारच, पण या ज्या पद्धतीने ह्यांनी केलं त्याच पद्धतीने त्यांना पण असं तरसून तरसून मारलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कोर्टाने तशी शिक्षा त्यांना दिली पाहिजे, म्हणजे जेणेकरून इथून पुढच्या काळात. आणि एवढंच नाही, मी प्रत्येक दिवशी 8 दिवसापासून म्हणतोय, यांचं फक्त एक तालुक्यापुरतं मर्यादित नाही, मसाजोगपुरतं मर्यादित नाही, तर बीड जिल्ह्यामध्ये, संबंध बीड जिल्ह्यामध्ये यांचं गुंडा राज आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक सुभेदार तयार केलेला आहे, त्या सुभेदारला केजचा सुभा, आणि ह्या मसिया बसलेला तिथं परळीमध्ये जिल्ह्याचा गुंडा राज सगळं चालवतोय. एवढंच नाही तर त्यांचं परत धाराशिवला सुद्धा कनेक्शन, कळंब असेल, वाशी असेल, भूम असेल, परांडा असेल, ह्या 3-4 तालुक्यात सुद्धा विंड मिलचं काम जिथं चालू आहे. फक्त खंडणी गोळा करणे आणि खंडणीचा पैसा गोळा करून अवैधरित्या हा पैसा गोळा करायचा, आणि मग कुठल्या ह्या पत्नीच्या नावावर, दुसऱ्या पत्नीच्या नावावर, मुलाच्या नावावर, आणखी कुठल्या महिलेच्या नावावर, कुणाच्या नावावर, कुठं कुठं किती किती प्रॉपर्ट्या घेतल्यात ह्याचा अंदाज आणखी आलेला नाही. 1.5 ते 2 हजार कोटीची माया जमवली म्हणतात. मग 1.5-2 हजार कोटीची जर माया अवैधरित्या पैशातून, अवैधरित्या धंद्यातून मिळत असेल एवढा पैसा, तर याची सुद्धा CBI CID चौकशी तर झाली पाहिजे, आणि याला फाशीपेक्षाही मोठी सजा झाली पाहिजे असं म्हणणारा मी आहे. याच्या मागं जी कोण आहे याला सुद्धा सर्वांना त्या गोष्टीमध्ये ॲड झाले पाहिजे. दुसरी चर्चा सुरू आहे सकाळपासून जोरात, ते म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार अशी सुद्धा माहिती समोर आहे की आता काही वेळामध्ये धनंजय मुंडे राजीनामा देऊ शकतात. काय सांगाल? आता हे ऐकून 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 माझे कान ते ऐकायचंच नको वाटलेलं. आम्हाला कुणाचा राजीनामा व्हायला आणि कुणाचं काय व्हायला याच्यापेक्षा धनंजय देशमुखनी जी मागणी केली, संतोष देशमुखचे जे मारेकरी आहेत, गावानं जी मागणी केली, या सर्व मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. यांना साथ देणारा कुणी महाराष्ट्राच्या उच्च पदापासून ते खालच्या कुणापर्यंत बी असो किंवा देशाच्या कुणी असेल, ज्यांनी या कृत्याला साथ दिली त्यांना सर्वांना सजा झाली पाहिजे, ही आमची मागणी. आम्हाला त्याच्या राजीनाम्याचं काही देणं घेणं नाही, कशाचं काही घेणं, कारण त्यांना संवेदनशीलता नाही आहे, त्यांना नीतिमत्ता नाही आहे, ही मी म्हणायची गरज नाही. दिसतंय ना, हे जर फोटो मुख्यमंत्री महोदयांना तर माहीत होते नाही, फोटो गृहमंत्री आहेत ना, मुख्यमंत्री महोदयाकडं 2-2.5 महिन्यापूर्वी आज समाजासमोर माध्यमाने आणले, ते काल आणले. मग हे काल फोटो आल्याच्यानंतर किती संतापजनक, कुणाचं किती लोक रडत आहेत. ही नाटकी नाही आहे, हे मनातून पीळ पडतोय की माणूस की ज्याला मन ज्याला म्हणते, ज्याला हृदय आहे, अशा माणसाला कुणालाही हे सहन नाही झालेलं, कुणालाही बघवत नाही. आणि अशा वृत्तीच्या माणसावर काय मागणी करावी. आणि लगेच मीडियावाले तुम्ही सांगताय आणि ते हे राजीनामा दिले, त्यांची बैठक, अरे कशाला. मी तर म्हणतो सगळा त्याग करून कुठं जंगलात जाऊन बसला पाहिजे जर आपल्यावर एवढे आरोप होत असतील तर, कुणी जे असेल त्यांनी. पण हे करत नाहीत, यांना संवेदनशीलता नाही, यांना नीतिमत्ता नाही, हे त्यांनीच सांगितलंय. काय नाही माझा, अरे कुठं तुम्ही सगळे तुमचे फोन चालू, तुमचे फोनचे रेकॉर्ड करा, जे सगळे म्हणतात ना, यांनी सगळ्यांनी कुणाला बोलतायत. या सर्व गोष्टीचा जर खोलात गेलं ना, खूप मोठे विषय आहेत आणखी निघणार ते. आम्ही हा लढा शेवटपर्यंत त्या मारेकऱ्यांना मदत करणारे आणि मारेकरी या सर्वांना शिक्षा होईपर्यंत हा लढा मी लढणार आहे. आम्ही सर्वजण कुटुंब, गाव, आम्ही सर्वजण मिळून हा लढा शेवटपर्यंत, यांना सजा होईपर्यंत आम्ही लढू. मनोज जरांगे पाटलांनी आता धनंजय देशमुखांची भेट घेतली, त्यावेळेला ते असं म्हणाले की नुसतं राजीनामाच नाही तर 302च्या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांना घेतलं पाहिजे. बघा, आदरणीय मनोजदादा जरांगे हे समाजासाठी काम करतात, सामाजिक चळवळीमध्ये एवढा मोठा लढा त्यांनी महाराष्ट्रामध्ये उभा केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचं जी काय आहे ते पूर्ण विचार करून ते मागणी करतात किंवा बोलतात. त्याच्यामुळे त्यांच्या मागणीला जे काय असेल ते त्यांच्या मागणीला यश येऊ, एवढंच मला सांगायचं. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, ते जे फोटो समोर आलेले आहेत, ते फोटो बघितल्यानंतर तुम्हाला त्या कुटुंबाची भेट घेण्याची इच्छासुद्धा म्हणजे हिंमत होत नाही असं तुम्ही म्हणालात. ते फोटो तुम्ही एकदा बघितलात, दोनदा बघितलात, दुसऱ्यांदा बघण्याची हिंमत झाली का? पहिल्यांदाच बघितल्यानंतर दुसऱ्यांदा ओपन करू वाटत नाही, एवढी वाईट परिस्थिती आहे. शब्द सुद्धा फुटत नाहीये. ज्यावेळेस याच्यावर प्रतिक्रिया देताना तोंडातून शब्द यायच्या अगोदर डोळ्यात पाणी येतं, एवढी वाईट परिस्थिती आहे. आणि मग एवढं जर असताना हे सगळ्याला होत नसेल, तेही माणसंच आहेत, ते काय असं नाही, त्यांना सगळ्याला कळत नाही, त्यांना ती वेदना होत नाहीत. काय वेदना देऊन मारले. हा फोटो बघितल्यानंतर आईला काय वाटलं असेल, मी म्हणतो तुम्हाला, त्या आईला
ज्या आईंचं वय ज्या पोटचा गोळा एवढा गेला आणि त्यांना जेवाय केलंय, मुलगा जेवायला येतोय म्हणून स्वयंपाक केलाय आणि त्या स्वयंपाकाकडे बघून तेच आठवण येत असेल का नाही आईला. मग एवढं सगळं घटना घडती तरीसुद्धा निर्लज्जसारखे यांना काय शब्द वापरावर आहे. मग कुणी म्हणतंय की ह्याचा राजीनामा घेतला नाही, ह्याचा अधिकार ह्यांना आहे, त्याच्यावर त्यांनी सोडलं होतं. मुख्यमंत्री पहिल्यापासूनच आक्रमक होते, तुमचेच माध्यम म्हणतात. अरे मुख्यमंत्र्यालाच अधिकार आहे. मुख्यमंत्र्याला जर मुख्यमंत्र्यामध्ये हिंमत नाही, एखादा चुकणाऱ्या मंत्र्याचं जर खरंच घ्यायचं आहे, खरंच त्याला बडतर्फ करा ना. तुम्ही महाराष्ट्राचे सक्षम मुख्यमंत्री आहात, तुम्ही करू शकता, का करत नाहीत. पण तुम्ही महाराष्ट्राला याच्यावर हे अजितदादांनी असं केलं, मला कुणावर त्यांच्या याच्यात पडायचं नाही, हा ते कुणाचा अधिकार आहे याच्यावर. पण संविधानिक पदावर आदरणीय मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री महोदयालाच अधिकार आहे कुठल्याही मंत्रिमंडळामधल्या मंत्र्याचा राजीनामा घेऊन मंजूर करणे किंवा त्यांनी राजीनामा नाही दिला तर त्याला बडतर्फ करणे, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्याचाच आहे. यांनी राजीनामा दिला तरी मंजूर करायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच आहे, नसेल तरी बडतर्फ करायचा अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे, त्याच्या दुसऱ्या कोणाचा नाही. ते सांगू शकतात ना. एवढे काय खमक्या मुख्यमंत्री म्हणून घेता, एवढी थम्पिंग मेजॉरिटी तुम्हाला महाराष्ट्राने दिली, मग एवढी किती किळसवाणी घटना घडते. आणि अशाच पद्धतीचं सगळं मग तुम्ही लोकसभेच्या ह्या सगळ्या गुंड प्रवृत्तीचा वापर लोकसभेच्या निवडणूक केला, विधानसभेच्या निवडणूक केला. आम्ही जिल्ह्यात एवढे आलो, महाराष्ट्रात एवढ्या मतांनी निवडून आलो हे दाखवायसाठी ही गुंडगिरीच ना. किती जणांवर खोट्या केसेस आहेत, एवढ्यावर नाही, आणखी हजारो लोकांवर खोट्या केसेस आहेत. अहो त्या बांगर कुटुंब ज्यांना 70 वर्ष वय आहे, रामकृष्ण बांगर आणि त्यांच्या पत्नीचं पण 70च्या जवळपास असेल, त्यांनी कुठं यार त्यांना चालताही नाही, त्यांनी फायर केलं, त्यांचे काय रिव्हॉल्वरनी मारला, गोळ्या मारल्या, कुणाला लागली, चाटून गेली. काय नाटकं आहेत यार. तिथंच कुठंतरी काहीतरी करायचं, कुणीतरी काहीतरी करायचं, या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पुढं करायचं आणि या सगळ्या गुंडांचा महशया बसून करायचा, तिथे एक ठिकाणी बसायचं आणि त्याने सर्व दहशत निर्माण करून बीड जिल्ह्याला पूर्ण म्हणजे अशा कंट्रोलमध्ये घेऊन बीड जिल्हा दहशतीकारी जगतोय. आता जर बीड जिल्ह्याला खरा मोकळा श्वास घ्यायचा असेल तर काय झालं पाहिजे, तर बीड जिल्ह्यातल्या ह्या सर्व गुंडगिरीला एकदा मोकोका लावला पाहिजे. हे 100-150 लोक आहेत, यांना सर्वांना उचला आणि एकदा जेलमध्ये नेऊन टाका. बीड जिल्हा मोकळा चांगल्या पद्धतीनं गुन्ह्या गोविंदानं राहील. खूप खूप धन्यवाद. तर होते बजरंग बाप्पा सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तुम्ही स्वतःहूनच कुठून तरी बाहेर निघून जाण, जंगलात जाऊन बसा, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.